जाधव साहेब, तुम्हाला कोणी जीवे मारण्यात धमकी दिली? म्हणजे आम्ही करतो बरोबर हां, आधी धमकी दिलेली. बरं. काय ना प्रकरण काय तुमचं नेमकं? आमचं प्रकरण शेतीचं आहे. हां, सांगा ना. शेतीचं प्रकरण आमचं तिथे उखंड आहे. त्या उखंड आमचं कुठे खत टाकतो तिथे त्यानं येऊन पत्र शेत ठोकलं. तिथे दारू गांजे कोण आले ते आता त्याचा व्यवसाय तिथं चालू आहे. आणि तिथे तो मोठा आवाज करतो टेपचा. आम्हाला घरात झोपा येत नाही. मी तिथं आधारित शेतामध्ये माझं खत सगळं ते उघडवले आज रोजी. मालाची नुकसान होती. कोणतं गाव तुमचं? मुदलवाडी. पोलीस स्टेशनमध्ये गेला तर संरक्षण देतच नाही. पोलीस स्टेशन दखलच घेत. पोलीस स्टेशन आम्ही दखलच घेत नाही. दखलच घेत. तुमचे भाऊबंद आहे का ते मग? हां, माझा पुतण्या आहे. आमचा भाऊ आहे माझा भाऊ. तर मग काय शेतीच्या ह्याच्यावर काय वाद वगैरे? वाद झाल्या चालू. हां, 80ला वाटणं झालं आमची. 80ला वाटणं असताना मग 9 जमीन असताना 7 जमीन दाखवून खरेदी खोटी केली. बरं. कोर्टाचे निकाल आलेले. हां, कोर्टात निकाल दिले. आमचे फक्त काय राहिले समुद्र क्षेत्र जे होते समुद्र क्षेत्र राहिले फक्त वाटायचं आता. बरं. तुमच्या ताब्यामध्ये किती आली शेती? आमच्या ताब्यात 11 गुंठे जमीन आहे. 4 एकर 11 गुंठे. आणि त्यांना? त्यांच्या ताब्यात जास्ती जमीन आमच्यापेक्षा 4 एकर 17-18 गुंठे जमीन द्यायला ताब्यात. तरी पण ते समुद्र क्षेत्र आहे. हे आम्हाला काहीच दिलेलं नाही त्याच्यात. बरं. तरी पण ते तुमच्यासोबतच भांडण. करून बरं. मग ते पोलीस स्टेशनमध्ये काही तक्रार वगैरे काही? पोलीस स्टेशन लय आपण होतो पोलीस स्टेशन लय पोलीस स्टेशन आम्हाला काहीच म्हणत नाही. ते आमच्याकडे नाहीच म्हणते काही शेतीचं. तुम्हाला कोणतं बिडकेन पोलीस स्टेशन येतं का पैठण? पोलीस MIDC. स्टेशन आम्हाला. बरं. नंतर मग इथं निवेदन वगैरे केव्हा दिलं तुम्ही? तिथं काही आश्वासन दिलं नाही. तुम्ही द्यायला उपोषणाचा इशारा द्यायला काहीच नाही द्यायला. पत्र काढलं नाही की बाबा करू नका. पत्र एवढं दिलं. पत्र असं दाखवा. आता किती दिवस बसणार इथं उपोषण? तो पदा म्हणण्याने कसं जाऊ आता आम्हाला आम्ही सध्या नाही घेतला. तुमच्यासोबत कोण कोण बसलो उपोषणाला? माझ्यासमोर मुलं मग तुमचं आता हे 1-2 दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर मग तुम्ही काय निर्णय काय घेणार आहे? नाही, निर्णय काय घेणार आहे मग? आम्ही तर बसताय शोधले तर निर्णय काय घेणार आहे मग? हां, तो न्याय भेटून उठणार नाही.